पलूस तालुक्यातील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विजापूर गुहागर महामार्ग रोखून धरला। कृष्णा कॅनॉलमधून पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने पाण्याविना पिके वाळून चाललेली आहेत। हक्काचे पाणी मिळवण्यासाठी तासगाव पलूस तालुक्यातील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विजापूर गुहागर महामार्ग रोखून धरला। पलूस येथील मुख्य चौकात करण्यात आलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहतूक पूर्ण विस्कळीत झालेली होती। यावेळी आंदोलन शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। या आंदोलनात शेतकऱ्यांनी जो उद्रेक केला तो पाहायला मिळाला। कृष्णा कॅनॉलला तात्काळ पाणी सोडा, अन्यथा सर्व पाटबंधारे ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे। या तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन पलूसच्या तहसीलदार पाटबंधारे अभियंता किर्लोस्करवाडी यांना पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या उपस्थितीत देण्यात आले। पलूस तालुक्यातील वसगडे बंधारेपर्यंत कृष्णा कॅनॉल हा छोटी कृष्णा नदी म्हणून ओळखला जातो, परंतु पाऊस कमी असल्यामुळे कॅनॉलवर अवलंबून असणारी शेती पिके पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण स्वरूप धारण करत आहे। सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृष्णा कॅनॉल पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा। आता पाण्याअभावी गहू, शाळू, ऊस, द्राक्ष, सर्व सोयाबीन, कडधान्य या पिकांचं नुकसान होत आहे। तरी सुद्धा 20 फेब्रुवारीपर्यंत या महिन्यातील आवर्तन वसगडेपर्यंत आलं पाहिजे, अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं 20 तारखेनंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे। पलूस तालुका तासगाव तालुक्यातील लोकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको केला। या रास्ता रोकोमध्ये बहुसंख्येने शेतकरी आले आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून आला। आज कृष्णा कॅनॉलला गेली 1.5 महिना ऐन उन्हाळ्याची सुरुवातच पाणी न दिल्यामुळे पिकं वाळायला लागली, द्राक्षाच्या बागा वाळायला लागले, ऊसाची शेतीत नुकसान व्हायला लागले। ऊसाचं जवळजवळ 50% ऊस वाळत यायला लागलाय। पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे। हे सगळं होत असताना आम्हाला पाटबंधारे विभाग नुसतं आश्वासन देत आला 1.5 महिना। आमच्या हक्काचं एकही धरणातलं थेंब पाणी सोडलेलं नाही। कोर्टानं आम्हाला 2.70 TMCचा निकाल दिलाय कृष्णा कालव्यासाठी पाणी देण्याचा, परंतु तारळी, कनेर आणि धोम धरणातलं पाणी यांनी एकही थेंब आमच्या हक्काचं दिलेलं नाही। दिलं ते पाणी पावसाचं आलेलं आहे, पावसाच्या साठ्यातलं पाणी त्यांनी दिलेलं आहे, धरणातलं आमच्या हक्काचं पाणी दिलेलं नाही। आणि न देता काही प्रशासनातले, शासनातले असे वागायला लागले की जणू काय धरण ह्यांच्या मालकीच आहे, ह्यांच्या सातबाऱ्यावर काढले, ह्यांच्या सातबाऱ्यावर धरणाची जागा दिली असं वागायला लागलेत। आम्हाला पाणी द्यायचं नाही म्हणून कोणतरी एक प्रशासकीय महोदय असा अट्टासाला पेटलाय की पाणी न देता स्वतःचं महत्त्व वाढवायला लागले। तर त्यांना मला एक सांगायचं आहे, जर तुमच्या इथं धरण असलं, तुम्हाला प्रशासनात, शासनात तुम्हाला ताकद दिल्या, तुम्ही पदावर बसलाय, परंतु लोकांचा हाल करायसाठी बसला नाही, तुम्ही लोकांचा प्रश्न सोडवायसाठी बसलाय। परंतु हे प्रशासन, शासन प्रश्न निर्माण करायला लागले, लोकांच्या पुढे अडचणी निर्माण करायला लागले। पण त्यांना आमच्या पलूस गावातनं, पलूस तालुक्यातल्या लोकांनी 900 एकर जमीन धरणग्रस्तांनी दिल्या। आमची जमीन धरणग्रस्तांनी घेऊन सुद्धा जर ह्या गावातील, ह्या तालुक्यातील लोकांना जर पाणी मिळत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही। आणि ह्या दुर्दैवात शेतकरी आधीच अडचणीत आहे। आता आम्हाला पाणी कमी पडलं म्हणून बोर व्हील काढायची कॅपॅसिटी राहिली नाही, आमची आर्थिक क्षमता राहिलेली नाही। मग आम्हाला ही कॅनॉलचं पाणीच आलं पाहिजे आणि आमच्या हक्काचं आलं पाहिजे। धरणात पाणी असून तुम्ही आम्हाला पुढे काय करणार आहे? तुम्ही जर पाणी वेळेत नाही सोडलं तुम्ही काय? आम्ही आता अल्टिमेटम आज 28/2/2024 आहे। आम्ही 8 दिवस 8 तारखेपर्यंत, 8 मार्चपर्यंत वाट बघणार आहे। जर 8 मार्चपर्यंत याळावीपर्यंत पाणी जर नाही गेलं तर आम्ही पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाला, कराड, किर्लोस्करवाडी, याळावीचं कुलूप घालणार। आम्ही त्या कार्यालयाला, काय कामाचं कार्यालय आहे, कशाला पगार द्यायला ठेवले? तुम्ही जर पाणीच देत नसाल, पाणी असून, तर तुमचा काय उपयोग आहे? ती बंद करून टाकूया, शासनाचा बोजा कमी होईल। अमनापूरच्या पुलापाशी मोरे वस्तीजवळ कॅनॉलमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार, कॅनॉलमध्ये बसणार। आम्हाला आता रानात पाणी नसल्यामुळे काय काम नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस।